नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या योजनांमधून सरकारकडून 100% पर्यंत अनुदान मिळते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. काही योजना तर पूर्णपणे मोफत आहेत आणि काहींमध्ये 75 ते 90% पर्यंत सरकारी मदत मिळते. या योजनांमध्ये तार कुंपण, पिठाची गिरणी, बायोगॅस युनिट, सौर पंप, महिला बचत गटांसाठी विशेष योजना, लघु उद्योग यंत्रसामुग्रीसाठी अनुदान अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांमधून तुम्ही केवळ लाभच नाही तर स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि माहिती अजिबात चुकवू नका. सुरुवात करूया तार कुंपण योजनेपासून. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. शेतकरी आपली जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी ही योजना वापरू शकतात. शेतामध्ये मोकाट जनावरं येऊ नयेत, पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी तार कुंपण गरजेचं असतं. ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी 100% अनुदान देते, तर इतरांसाठी 50% ते 75% पर्यंत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जात प्रमाणपत्र लागेल. अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून करता येतो. पुढची योजना आहे पिठाची गिरणी योजना. ही योजना विशेषतः महिला बचत गट, स्वयंसहाय्यता गट किंवा ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी उपयुक्त आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मिळतो. एक गिरणी लावून गावात रोजचं पीठ तयार करता येतं आणि उत्पन्न मिळवता येतं. या योजनेमध्ये गिरणी मशीनसाठी 75 ते 100% पर्यंत अनुदान मिळतं. महिला बचत गट, शेतकरी महिला, किमान 10वी पास महिला अर्ज करू शकतात. अर्ज महाडीबीटी पोर्टल किंवा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करता येतो. आपण आता पाहूया बायोगॅस युनिट योजना. ही योजना घरगुती इंधन निर्मिती आणि सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त आहे. शेतकरी, गोठा असणारे तसेच गावरान शेती करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बायोगॅस युनिट लावण्यासाठी सरकार 15,000 रुपये ते 40,000 रुपयेपर्यंतचे अनुदान देते. इंधनाचा खर्च वाचतो आणि नैसर्गिक पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. अर्ज करताना जमीन दस्त, आधार कार्ड आणि बँक खाते लागते. त्यानंतर येते सौर पंप योजना. ही योजना प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत राबवली जाते. ज्या भागात वीज उपलब्ध नाही किंवा अपुरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये सिंचनाची सोय होते. सरकारकडून 90% पर्यंत अनुदान मिळतं. या योजनेचा फायदा घेण्यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आवश्यक आहे. अर्ज महाडीबीटी किंवा संबंधित विभागाच्या वेबसाईटवरून करता येतो. याशिवाय लघु उद्योगासाठी यंत्रसामुग्री अनुदान योजना सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, उदाहरण हळद प्रक्रिया मशीन, सोलर ड्रायर, वेल्डिंग मशीन किंवा एखादी लघु गिरणी, तर या योजनेअंतर्गत 50% ते 90% पर्यंत अनुदान दिलं जातं. अर्ज करताना व्यवसायाचे स्वरूप, बँक खाते, उद्दिष्टपत्र आणि ओळखपत्र आवश्यक असतात. या सर्व योजनांचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. काही योजना SC/ST प्रवर्गासाठी 100% अनुदान देतात, तर काही योजना सर्वसामान्यांसाठी सुद्धा खुल्या आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड लिंक असलेलं मोबाईल नंबर, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र असल्यास लाभ अधिक मिळतो. मित्रांनो, या योजना तुमच्यासाठी संधीसारख्या आहेत. सरकारी योजना कधी बंद होतील सांगता येत नाही, म्हणून तुम्ही वेळेवर अर्ज करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जर अजून काही योजना पाहिजे असतील तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा.